काय झालं? गायत्री घरीच आहे. सरपंचानं बंदी घातली तिला घरातनं बाहेर जायला. अरे मग त्या स्वातीला सांगून आणायचं ना तिला. स्वाती तिकडेच गेली. सरपंच तेव्हा घरातच होता आणि आता तिकडे गेली म्हणल्यावर नाही येणार. आज खरं ती पाहिजे होती तिला. त्याशिवाय काय करू मी सांग की. एवढा कार्यक्रम चांगला पार पडू दे, पुन्हा आपण भेटू तिला. ठीक आहे, या तुम्ही. साहेब बोला तुम्ही, आता लोक बी जमलेत. तुम्ही प्रस्तावना करा, मग मी बोलतो. बरं ठीक आहे, चला. नमस्कार. आज आपल्या गावात कृषी अधिकारी जाधव साहेब आलेत. ते आपल्याला नवीन तंत्रज्ञानाविषयी, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाने शेती कशी करायची, शेतीपूरक व्यवसाय कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. अहो, ती आधुनिक शेतीचं सांगा. ती नवीन तंत्रज्ञानाचं आम्हाला काय कळायचं? अहो, नवीन तंत्रज्ञानाने शेती करणे म्हणजेच आधुनिक शेती. हा मग चालतंय. बघा, SOP म्हणजे काय? पेरणीच्या आधी जमिनीच्या उगवण क्षमतेची चाचणी करणे आणि त्यानंतर बियाण्यांची बीज प्रक्रिया करून घेणे. पण ते कुठं करतात? सांगतो साहेब, थांबा. पेरणी करताना जमिनीतील ओलावा कमीत कमी 50% आहे का याची तपासणी करून घेणे. शेतीला रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि जमिनीची गुणवत्ता वाढवणे आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेणे. ते नगदी पिकं आणि आंतरपिकं म्हणजे काय? नगदी पिकं म्हणजे फळबागा. म्हणजे बघा, आंबा, पेरू, पपई असे विविध प्रकारचे फळझाडे लावणे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जशी पारंपरिक पिकं घेता ती पारंपरिक पिके घेणे. आणि त्यामुळं काय होतं, तर तुमच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ होते. म्हणजेच तुम्हाला दुप्पट नफा होतो. 1 रुपयाला 2 रुपये. हा मग चालतंय की. हा, आणि गावातल्या शेतकऱ्यांना अजून मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण शेतकरी मदत केंद्र चालू करणार आहे. आणि हे बघा साहेब, अजून अर्धा तास इथं थांबणार आहे. त्यामुळे आपल्या काही शंका असतील, त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आता तुम्ही गेलात तरी चालेल. हा, चला. काय झालं साहेब, शेतीची कामं सुरू आहेत ना, त्यामुळे कमी लोक आले. आपण पुढच्या वेळेस काय करू, प्लॅनिंगने एक मोठा कार्यक्रम ठेवूया. हो चालेल की. ठीक आहे, तसं मला कळवा. मी केव्हाही याला तुम्ही बोलावलं तरी तयार आहे. चालेल चालेल, नक्की नक्की, आणि लवकरच बोलू. चालेल चालेल. हो. असू दे. अरे मन्या, हा काय झालं तिचे? आली सांगून हं, घेतलाय गुहात. अगे माझ्या मागे चालला लागलाय. येतंय का? हो. बरं झालं. होऊ दे. राम राम सरपंच. या. मला काय बोलावलं? अहो बसा, चहा पाणी घ्या, मग बोलू की. ए मन्या, जा घरात चहा पाणी सांग. मी इथं पाहुणचार घ्यायला नाही आलो. मुद्द्याचं बोला. अहो मुद्द्यातच बोलतोय. बसून पाणी तरी प्या. काय काम असेल तर मी थांबतो, नाही तर मी चाललो. सरपंच, काय राव, लय तापताय तुम्ही. हा, एवढं तापून कसं चालेल? या बसू जरा व्यवस्थित, मग बोलू. या 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 या. हे बघा, तर मुद्दा असा आहे, तुमच्या नाकावर ठिचून ती पोरग गावात हिरो व्हायला लागले. मग काय करायचं? हाय का, आता काय करायचं म्हणजे काय? अहो तुमचा दबदबा गावात काय राहिला नाही. लोक त्याला आता त्यांचा नेता समजायला लागली ती. हे बघा सरपंच, तुमची आमची सत्ता गेली म्हणून समजा. आता पुढचा गावचा नेता त्योच. आमच्या सत्तेचं आम्ही बघू. अजून 3 महिन्यात इलेक्शनला. तुम्हाला तुमची सत्ता येईल का नाही याचं भ्या वाटतं ते सांगा की.
त्या पंचवार्षिकला आम्ही सत्ता मिळवणारच. हा. आणि त्याची काळजी तुम्ही करू नका. पण त्या पोराचं समाजकार्य तुमच्या घरात घुसायला लागले सरपंच. आप्पा अहो समाजकार्य घरात घुसू द्यावं, पण जावा होईना म्हणजे झालं. ए म्हण्या भाड्या, तोंड सांभाळून बोल. हो सरपंच, आमच्यावर कशा पाय वराडताय? अहो अख्खं गाव बोंबालते. आम्ही काय पदरच सांगतोय व्हय? येतोय का काय ध्यानात? हा सरपंच, आपला राजकीय विरोध आहे एकमेकाला, पण आपलं घरानं काय, त्या पोराचं घरानं काय? हा हे बघा, मला तुमच्या इज्जतीची काळजी आहे म्हणून सांगतोय. सत्ता काय येत जात राहील हो, पण आबरू टिकली पाहिजे. मग आता काय करायचं? तुम्ही फक्त तुमच्या पोरीला सांभाळा. पण त्या पोराचा गेम कसा करायचा ते आम्ही बघतो. आप्पा, असं असेल ना तर पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला बिनविरोध सरपंच करतो. फक्त त्याचा असा बंदोबस्त करा की पुन्हा त्यानं नेतागिरी नाही केली पाहिजे. तुम्ही त्याची काळजीच करू नका. अहो यात आमचा हातखंड आहे. फक्त जिवंत ठेवा, बाकी मी सांभाळतो. हे बघा सरपंच, तुम्ही तुमच्या पोरीला सांभाळा. आम्ही त्याचा कसा गेम करायचा ते बघतो. हा गायत्री, स्वाती, स्वाती, बाबा नाही येत ना, तर लवकरात लवकर मला शांतूला भेटून यायचं. मूर्खपणा करू नकोस. तुला जो निरोप द्यायचा मला सांग, मी त्याला सांगते. तुझ्या बाबांना कळलं ना की तुम्ही दोघे भेटताय, तर आपल्या दोघींना जिवंत नाही सोडणार. हे बघ, आप्पांनी बाबांना बोलवलेलं भेटायला, म्हणजे नक्कीच शांतूच्या विरोधात काहीतरी कट असणार बघ. काय? हो, त्याच्या जीवाला धोका होऊ नये ना, म्हणून जा आणि त्याला सावध कर. तू काळजी करू नकोस, मी काहीतरी करते. तू जरा घरातच शांत राहा. गायत्री, पळ, तुझे बाबा आले. पळ, पळ, पळ. कुठं दिसते का बघा ती? हा कुठं दिसते का बघा ती. अरे तिने तुला भेटाय बोलवले, लपाची खेळाय नाही. आणि ती कशाला लपून बसेल? अरे येईल की वाईस दमदीर धर. म्हणलं का रानात कशाला बोलवलं असेल तिने भेटाय? हे अरे तिकडे गावात धोका आहे बाबा, म्हणून तर इकडे रानात बोलावलंय ना भेटाय. अरे पण ती वेळ कधी चुकवत नाही. मग आज काय झालं? एक काम करा, तिकडे पुढे जाऊन बघूया का? चला. चला. लय दुखतंय का? तर पाटाने पडलाय ना, सगळी दगडी रुतल्यात. तरी आम्ही संघ होतो म्हणून बरं, नाहीतर एकटा असता तर जीवच घेतला असता त्याचा. तर जीव तोडून सांगत होती त्या पोरीचा नाच सोड बाबा एकदा, पण नाही ऐकायचं. मला वाटतं तिच्या बापाच्या सांगण्यावरनं तिनं आपल्याला तिथं भेटाय बोलवलं असणार. मग आड रानात कशाला बोलवायचं? हिंमत होती तर गावात नडायचं ना. अरे हिंमत नव्हती म्हणून तर आड रानात बोलवलं.
पण मी म्हणते मोठ्याच्या नादाला कशाला लागावं आपण. शंतनू खूप लागले का रे? ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू कशाला आलीस आता हे तर मीठ चोळायला जखमावर? असं का बोलताय तुम्ही? तू पहिली निघेत ना. अहो पण आई, तुला सांगितलेलं कळत नाही का? चल चल निघेत ना. चल चल. हो काकू. शंतनू अगं स्पष्ट सांगायचं, माझ्यावर घरच्यांचा दबाव आहे म्हणून. विसरलो असतो मी तुला. आडरणात नेऊन कशाला घात करायचा? तुम्ही तुझ्या बापासारखीच गुंड निघालीस. असं का बोलतोयस? माझं काय चुकलंय ते तरी सांग. तुझं काय नाही चुकलं, तुझ्यावर भरोसा ठेवला ना ते चुकलं माझं. जा. हे बघ, एकुलतं एक पोरगा आहे माझं. आता त्याचा जीव घेऊ नकोस. चल निघेत ना. चल चल निघेत ना. निघ 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 म्हणते रे का? ए ये अशी समोर ये. कुठे गेली होतीस? मी काय विचारलं तुला? कुठं गेली होतीस? ती तशी बोलणार नाही. एक झापड मारली ना की पोपटासारखी बोलल. कुठेच नव्हते गेले. गप गुमान खरं सांग. खरं सांगते, इथेच होते. त्याला चांगला जायबंदी केलाय. आता हिच्या तांगड्या तोडल्या ना म्हणजे ही घरातनं बाहेर निघायची नाही. म्हणजे तुम्ही शंतनूला मारलंय? आली की नाही लाईनवर? तू इथंच होतीस, मग तुला कसं कळलं त्याला मारलंय ते? हो, कारण मी गेली होती त्याला पाहायला. वर तोंड करून बोलायला लाज नाही वाटत? जीव घेता का तिचा? खानदानाला काही मग फासण्यापेक्षा हिचा जीव घेतलेला बरा. जीवच घ्यायचा होता तर परदेशात शिकायला कशाला पाठवलं? पुढे जाऊन ही अशी गुण उधळणारे माहिती असतं ना तर कशाला पाठवली असती? लेख वाचवा, लेख शिकवा आणि घराण्याची आबरू धुळीला मिळवा. तुम्हाला घराण्याची नाही, तुमच्या पदाची धास्ती आहे. या राजकारणात तुम्हाला पोटच्या पोरांचा विसर पडलाय. हे वैभव, हिचं शिक्षण आणि हे तुम्ही जगताय ना, हे सगळे ह्या राजकारणाच्या जीवावर आहे, लक्षात ठेवा. राजकारणात जर नात्यांचा विसर पडत असेल ना, आग लावा या वैभवाला. लय बोलला, लय बोलला. ह्याच्या पुढे एक शब्द जरी बोलला ना तर जीभ हसडील. हिला मारा, माझी जी भासडा आणि बाप लोक मिळून इथे राजकारण खेळत बसा. हे थांब, नीट ऐक. त्याला आता अर्धमेला केलाय. परत जर त्याला भेटलीस ना तर तो दिसणार पण नाही, लक्षात ठेव. रागात बघू नका. निघा.